Yes, very good morning to all. So, today we will see the chapter from the Mathematics 2, application of derivative. Application of derivatives from the Mathematics 2. From the M2, Mathematics 2 part, application of derivative. Application of derivatives. Application of derivatives. There are 6 applications in the derivative. First, we will consider not as per the book, for our convenience. We will consider first is the approximation. First is the approximation. Second, tangent and normal. Tangent and normal part. Equation of tangent and normal, in that we should have to find out. Okay. Third one is the rate measure. Rate measure. Fourth, approximation, tangent normal, rate measure. These two concepts in the one part only. But for the remembering, question will come as approximation, question will come as a tangent normal, question will come as the rate measure, question will come as the Rolle's theorem and LMVT. Rolle's theorem. Rolle's theorem and LMVT. Lagrange mean value theorem. LMVT. Fourth. Fifth, increasing decreasing functions. Increasing and decreasing functions. Increasing and decreasing function. Sixth, last one. Sixth and last one, maxima and minima. Maxima and minima. Minima. Maxima and minima. These are the 6 applications in the application of derivatives. We will use the derivative, but as compared to the chapter of derivative, these derivatives are very easy. काही few formulas तुम्हाला आले तरी सफिशियंट आहे. कन्सेप्ट महत्वाचा आहे डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट जो की तुम्हाला सांगेल आणि ज्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह लागेल त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युलेज लिहून देईल साईडला. ज्यांचा डेरिव्हेटिव्ह बुडालाय त्यांच्या त्यांच्याप्रमाणे त्यांना कव्हर सुद्धा करता येईल फॉर्म्युलेज. आशुतोष काय विचारायचं ते नाही कळालं. बुक प्रमाणे काय सर बुक वर नाहीये का? व्हॉट बुक वर फॉर्म्युलेज वगैरे जे हेल्पिंग हँड्स लागतील ते तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, साइड बाय साइड देईल. सो फर्स्ट इज अप्रॉक्सिमेशन, लक्षात ठेवायचं आहे. सेकंड इज टँजंट अँड नॉर्मल, क्वेश्चन यांच्याप्रमाणे असतात. रेट मेजर हा कन्सेप्ट, रोल्स थेरम अँड एलएमव्हीटी कन्सेप्ट आहेत सगळे हे, असं लक्षात ठेवा. कशावरती बेस आहे? डेरिव्हेटिव्ह वरती बेस आहेत. खूप डेरिव्हेटिव्ह लागतो का? गरज नाही पडत. डेरिव्हेटिव्ह मिनिमम पार्ट याच्यामध्ये तुम्हाला लागेल. फक्त काही ठिकाणी डेरिव्हेटिव्हचा युटिलाइज करून तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे. खूप हायर डेरिव्हेटिव्ह पार्ट कन्वर्ट करत नाहीये हा पार्ट. हायर डेरिव्हेटिव्ह कन्वर्ट होत नाही त्याच्यामध्ये आणि गरज नाही पडत त्याची तेवढी. पण फिक्स असतात हे, कन्फर्म आहे, कन्फर्म. फिक्स क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात याच्याशी रिलेटेड. अगदी जेई पर्यंत सुद्धा फिक्स पार्ट आहे हा. फिक्स पार्ट आहे हा. जेई पर्यंत हा पार्ट फिक्स आहे. क्लिअर? मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर नंबर 2 ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. सांगा किती मार्कांसाठी? किती मार्कांसाठी रे? लिहून दिलेलं का आधी? आहे का कुणाकडे लिस्ट? गेली सर ती नोटबुक बुडाली आता कुठे. 9 मार्कांसाठी. ओके, अथर्व अवनी. ओके, 9 मार्क्स साठी लिहून ठेवा. 9 मार्क्स विथ ऑप्शन असतं. विथ ऑप्शन 9 मार्क्स. त्याचे कॉम्बिनेशन आपण ठरवायचे. 1+8 राहतात. 8 राहतात म्हणजे 2, 1+2 3 झालं आणि 3+3 एक कॉम्बिनेशन झालं.
त्यानंतर डायरेक्ट 2 मार्क्सचा क्वेश्चन, त्यानंतर 4, 4 आणि 2 6 आणि एक 3+4, 2+3+4चं एक कॉम्बिनेशन. राईट, या पद्धतीने कॉम्बिनेशन तयार होतात. 1 मार्क्स क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, 3+3 चे 2 कॉम्बिनेशन. शक्यतोवर असं येत नाही, पॉसिबिलिटी फार कमी असते. 2+3+4चं कॉम्बिनेशन होऊ शकतं. 2-2 मार्काचे 2 ठिकाणी 1 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो, 2 मार्काचे 2 ठिकाणी असू शकतात. एक ऑब्जेक्टिव्ह मध्ये असू शकतो आणि एक सॉल्व्ह म्हणून एक असतो, त्याच्यामध्ये एक असू शकतं. एक ऑब्जेक्टिव्ह मध्ये, एक सॉल्व्ह मध्ये. 2-2 4, एक 5, 5 आणि 4 9 हे एक कॉम्बिनेशन होऊ शकतं. दिस इज द पॉसिबिलिटीज द क्वेश्चन कॅन वर्क. या पद्धतीनं बोर्डला थिंक केलं जातं की क्वेश्चन कसा येऊ शकतो. 1+2+3+3 या पद्धतीचं, 2+3+4, 1+2 एक ऑब्जेक्टिव्ह मध्ये, एक सॉल्व्ह मध्ये येतं आणि हा नॉर्मली असतोच 1 मार्क्स क्वेश्चन अँड 4 मार्क्स. सो 4+4 8+1 9 मार्क्स या पद्धतीनं ऑर ऑप्शन्स मध्ये तुम्हाला राहू शकतो. ओके, सो नेक्स्ट write down. The first is approximation. Before that, we need to know how it works. Derivative for the approximation. What is mean? The approximation म्हणजे काय? Set. आणि approximation कशावर वर्क करतं हे पण पाहावं लागतं. Approximation वर्क करतं डेरिव्हेटिव्ह वरती. How it works? The need of approximation. पूर्वी लॉग टेबल नसायचं, त्याआधी सुद्धा कॅल्क्युलेशन होत होते, तर शार्पली बिल्ड असायचं. त्या बिल्टअपनेस मध्ये याचा यूज होत होता. सो बिफोर अप्रॉक्सिमेशन वी विल सी द कन्सेप्ट वेअर द अप्रॉक्सिमेशन कम्स फ्रॉम. परत एकदा डेरिव्हेटिव्ह म्हटल्यानंतर काय? फंक्शन, राईट? रॅन्डम पार्ट ऑफ द कर्वेचर लाईज ऑन द एक्स ऍक्सिस अँड द वाय ऍक्सिस. रॅन्डम पार्ट ऑफ द कर्वेचर लाईज ऑन द एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. याला नोटेशन देतोय x1 y1 x2 y2. दिस इज द पॉइंट. कर्वेचर वरचा पॉइंट आहे, हा एक कर्वेचर वरचा पॉइंट आहे. x2 y2, x1 y1 x2 y2. These are the 2 points on the curvature A and B. These are the 2 points on the curvature, that is A and B. सांगा स्लोप ऑफ AB किती? स्लोप ऑफ AB. Slope of AB is what? Difference of y. Yes, difference of y. अभ्यास केल्यानंतर मार्क पण आले पाहिजे. अभ्यास केल्यानंतर मार्क पण आले पाहिजे. अनिकेत. Okay, difference of y divided by difference of x. So y2 minus y1 divided by x2 minus x1. Right? Slope of AB आपण म्हणू याला. Now the concept of approximation, same diagram, same diagram. Note, if you change the notation, याच डायग्राम मध्ये जर नोटेशन चेंज केले तर you will get approximation formula. सेम डायग्राम आहे सपोज. परत A B हे 2 पॉइंट्स आहेत. परत हा कॉर्ड फॉर्मेशन. A पॉइंट मात्र x आणि f ऑफ x. हे x1 ऐवजी x आहे, y1 ऐवजी f ऑफ x. त्यानंतर B पॉइंट x प्लस h. हा जो x आहे त्यानंतर त्याला ऍडिशनल h ऍड करा, तो बनेल x प्लस h. समजा हा 2 आहे, हा 3 आहे. लक्ष द्या, हा 2 आहे, हा 3 आहे. अर्थ लक्षात आला? मग 2+1 लिहिणार याला, 2+1 लिहिणार. अंडरस्टूड? हा 2 आहे, हा 3 आहे, 2+1 लिहिणार याला. राईट? सो हा झाला x प्लस h, x कोऑर्डिनेट. नाव द y कोऑर्डिनेट, f ऑफ x प्लस h. काय काढतोय आपण? अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काढतो. अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काढतोय. नाव द स्लोप ऑफ AB अगेन. Slope of AB. Slope of AB should be what? Approximation चा फॉर्म्युला मला काढायचा. Slope of AB in this case now. Yes, टायपिंगला अवघड आहे. डायरेक्ट तो डिफरन्स घेऊन लिहितोय सध्या तरी. ओके, डायरेक्ट तो डिफरन्स घेऊन लिहितो. Slope of AB is slope of AB means y2. What is y2? F of x plus h minus y1. y2 minus y1 divided by x2 minus x1, x plus h minus x, x plus h minus x, x plus h minus x. Correct? So now if you do the calculation, x get cancelled. So numerator x plus h,
minus f of x divided by h. So we cannot free this h. या h ला फ्री ठेवता येत नाही. It must be bounded. What? It must not be 0, but is approaches to 0. ही व्हॅल्यू 0 नाहीये. हे कसं दाखवणार? Is approaches to the 0. That's why we will control these type of functions by using limit again. कशाने कंट्रोल करतो आपण? लिमिटनी कंट्रोल करतो. हा y2 minus y1 divided by x2 minus x1 चा प्रकार आहे. म्हणजेच slope is nothing but the derivative and that is f dash of x म्हणून येतं. f dash of x notation ने डिनोट केलं जातं. नोटेशन मधला फरक आहे फक्त. लिमिट h tends to 0, h 0 नसला पाहिजे. Means what? h is very smaller value. h इतकी स्मॉल व्हॅल्यू आहे, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार. Means h is like this. h ही व्हॅल्यू अशी आहे. पण काहीतरी एक्झिस्ट आहे तिथं, काहीतरी एक्झिस्ट आहे. आपल्या कन्सिडरेशन प्रमाणे हा 0 असतो. आपल्या कन्सिडरेशन प्रमाणे 0 येतो. विचार करा, हा जर h एवढा खरं स्मॉलर ड्रॉ केल्यास हा बी पॉइंट दिसणारच नाही तुम्हाला. बी पॉइंट दिसणारच नाही. अँड दॅट टाइम दिस कॉर्ड AB बिकम्स द टँजंट. AB काय बनते? टँजंट बनते त्या केसमध्ये. अर्थ लक्षात आलं? इफ आय टेक h smaller and smaller, if I take h smaller and smaller, it becomes the tangent. It becomes the tangent. अर्थ लक्षात आलं? b एवढा दूर नाहीच आहे, तेवढ्या डिस्टन्स वर नाहीच आहे तो. किती डिस्टन्स वरती आहे? h डिस्टन्स वरती. h किती आहे? नॉट झिरो. म्हणजे काय? एकदम इथंच त्याच्यावरतीच ओव्हरलॅप पोर्शन मध्येच येतो. साहजिक आहे, ही कॉर्ड काय बनेल? टँजंट बनते. Where we will get the differentiate y2 minus y1 divided by x2 minus x1. क्लिअर का कन्सेप्च्युअली? याला फिजिक्स मध्ये इन्स्टंटेनियस फॉर्म म्हणता तुम्ही. इन्स्टंटेनियस फॉर्म म्हणता. वेलोसिटी ऍट पर्टिक्युलर पॉइंट, ऍक्सेलरेशन ऍट पर्टिक्युलर पॉइंट, हा कन्सेप्ट असतो शेवटी. रेट मेजर कन्सेप्ट आहे शेवटी. वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही झाली डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, राईट? त्यानंतर वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, dv by dt, हे सगळे प्रकार याच्यात येतात. हे ऍक्च्युअलच कॅल्क्युलसच आहे. कॅल्क्युलसच कंट्रोल कोण करतो? लिमिट करतो. काय नसलं पाहिजे? डिनॉमिनेटर शुड नॉट बी 0 नसला पाहिजे. स्टार्टिंग व्हॅल्यू समथिंग असली पाहिजे डिस्प्लेसमेंटसाठी. स्टार्टिंग व्हॅल्यू वेलोसिटीसाठी समथिंग असलीच पाहिजे. समथिंग म्हणजे किती? 0 नसली पाहिजे. दॅट्स इट. 0 नसली पाहिजे, 0 व्यतिरिक्त असली पाहिजे. स्मॉलर व्हॅल्यू. बट तसं जर असेल तर या पॉइंटचा काय काढता येतो? वेलोसिटी किंवा ऍक्सेलरेशन सारखं फिजिक्स मध्ये थिंक केलं तर. इथं आपण काय काढतो? टँजंट फॉर्मेशन, राईट? स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉइंट, या पॉइंटचा स्लोप काढतो. मग याचे टँजंटचं इक्वेशन आहे. सेकंड कन्सेप्ट आहे तुम्हाला तो टँजंट, आणि यालाच परपेंडिक्युलर लाईन म्हणजे नॉर्मल. आपण जे काढणार आहे दॅट इज अप्रॉक्सिमेशन. ते आपल्याला पाहायचं या ठिकाणी. अप्रॉक्सिमेशन पाहायचं. सो याला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. So recall this as the first principle of derivative. मार्क करा. लिहा हे पटकन. फास्ट लिहा हे पटकन. फास्ट लिहून घ्यायचं सगळं. सो अप्रॉक्सिमेशन याच्यावरून कन्वर्ट होतो. लिहून ठेवा. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. याला फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणतात. इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. जो पार्ट आहे तो फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे.
याचं पुढं कन्वर्जन अप्रॉक्सिमेशन मध्ये होतं. दिस विल कन्वर्ट इन टू द अप्रॉक्सिमेशन. चेक करा. एफ डॅश ऑफ एक्स आहे, राईट. एफ डॅश ऑफ एक्स आहे. अप्रॉक्सिमेशनचं साइन या पद्धतीने येतं. इक्वल टू द्यायचं आणि 2 डॉट लिहायचे. प्रत्येकाने लिहायचं, प्रत्येकाने लिहायचं हे सगळं. इथून पुढे प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट माइंड करायची, लिहून ठेवायचं. लिहित नसाल ना, सोडून द्या. मॅथमॅटिक्स येणारच नाही तुम्हाला, येऊ शकत नाही मॅथमॅटिक्स तुम्हाला, तुम्ही जर स्क्रीनशॉट घेत असाल तर. येत नाही मॅथमॅटिक्स, येत नाही सर. ते मराठीत म्हण आहे सर, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तसलं काहीतरी बोलू नका सर. अरे बाबा ना, तुम्ही मन लावून जर लिहिणार नसाल ना, हे तुम्ही किती वाचा, टेक्स्टबुक मध्ये कुठले सापडणार नाही तुम्हाला. या पद्धतीने तरी नाही सापडणार तुम्हाला, नाही सापडणार. ज्या पद्धतीने समजून सांगितलंय ना, त्या पद्धतीने नाही सापडणार तुम्हाला. किती पुस्तकं काढून पहा तुम्ही. नाही, आम्ही याच्यात आमचं स्वतःचा इनपुट दिलेलं असतं काही ना काहीतरी, आणि ते तुम्ही प्रवचन ऐकल्यासारखं ऐकता. त्याला नाही चालत तसं, ते नाही चालत. त्याला व्यवस्थितपणे लिहा. ते प्रत्येक वेळेस जी स्टेप सांगतोय ती पट 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 लिहायला शिकायचं. कॅच करायचं, टायमिंगला कॅच करायचं. इकडं तिकडं बघत बसता, मग ते पुढं जातं. ते पुढं गेलं की झालं, ते काय होत नाही. या स्क्रीनशॉट चाललंय पुढं, ते काही बघायचं नसतं. नंतर महिना बघत नाहीत त्याच्याकडे. नंतर ज्या त्या वेळेस ते लिहून काढायचं, ज्या त्या वेळेस ते लिहून काढायचं तुम्हाला. हे अटेंटिव्ह राहा. सो एफ डॅश ऑफ एक्स अप्रॉक्सिमेशन, हा लिमिट निघून जातो त्या केसमध्ये. हा लिमिट निघून जातो. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. हा एच या साईडला घ्या. एच इंटू एफ डॅश ऑफ एक्स, हा एच या साईडला ना, हे अप्रॉक्सिमेशनचं साइन. दिस इज द साइन ऑफ अप्रॉक्सिमेशन. The sign of approximation is the sign of approximation. हे approximationचं साइन आहे, राईट. सो या फॉर्म मध्ये h into f dash of x approximately equal to f of x plus h minus f of x. ऑलरेडी h ला आपण ट्रान्सफर केलंय. We need to find out this part. हे पार्ट आपल्याला काढायचं असतं. हा निगेटिव्ह आहे, या साईडला काय असेल? पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह आहे, या साईडला तो पॉझिटिव्ह बनतो. या साईडला तो पॉझिटिव्ह बनतो. सो लक्ष द्या. एफ ऑफ एक्स प्लस एच कळण्यासाठी तुम्हाला हा निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह झाला, म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ एक्स. सो फॉर्म्युला प्रॉपरली लिहा. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची असते ऑलवेज. एफ ऑफ एक्स प्लस एच अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ एक्स प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ एक्स. h into f dash of x. f of x plus h approximately equal to f of x plus h into f dash of x. This is the formation for the approximation. Are you get the formula? Formula clear आहे का प्रत्येकाला? असं कोणी आहे डाऊट? लेट कमर सोडून डाऊट कुणाला? लेट कमर सोडून डाऊट कुणाला? नो रिपिटेशन नाही सांगणार. का नाही? 7 वाजता डॉट जॉईन व्हायचं, बरोबर सगळं कळतं. 7 वाजता डॉट जॉईन करायचं, डॉट, मग कळतं सगळं. Students,
तसं घ्यायचं. हो, राईट हँड डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आहे. राईट हँड डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आहे. ऑलमोस्ट राईट हँड डेरिव्हेटिव्ह घेऊन सॉल्व्ह केलंय फक्त. वी हॅव यूज ओनली राईट हँड डेरिव्हेटिव्ह. राईट हँड डेरिव्हेटिव्ह राईट लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह इक्वल असेल तरच पुढे चालतं, हे त्याच्याशिवाय चालत नाही. तसं पण आहे. राईट आणि लेफ्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल असल्याशिवाय पुढे चालत. साईनाथ खरं खरं सांगायचं, किती वाजता जॉईन झालं? साईनाथ किती वाजता जॉईन झालं? 7 वाजता डॉट. फक्त 12 मुलं होते, 12 मुलं होते फक्त. मी ऑब्झर्व करतोय प्रत्येक दिवशी 10 ते 12 मुलं फक्त डॉट ऑब्झर्व करतोय मी. 7 वाजता असतात. पहिले 10 मिनिटं बुडाले ना, तुमचं बुडाला म्हणून समजायचे अक्षरात. इथून पुढे लक्षातच ठेवायचं, पहिल्या 10 मिनिटात मी सगळे कन्सेप्ट घेणार तुमचे. इथून पुढे तसंच राहील. 7 ते 7:10 मध्ये एक कन्सेप्ट शिकवला जाईल, त्याच्यावरती पूर्ण लेक्चर्स राहील त्याच्यानंतर. कधी लक्षात ठेवायचं, 12थच तसं आहे ते, पूर्णपणे 12थच तसं आहे. पहिले शेवटचे 10 मिनिटं कन्सेप्ट, शेवटचे 10 मिनिटं कन्सेप्ट. बुडवा, तुम्हाला किती लेक्चर बुडवायचे तेवढे. अख्खा सिलेबस बुडेल तुमचं त्याच्याने. नाही ना उठणं होत तुम्हाला. घरात फक्त जागी होऊन लेक्चर चालू करून बसायचं तुम्हाला. नको असेल तर जाऊ द्या, ते नाही होणार तुमच्याच्याने असं जर झालं तर. घरात उठून तुम्हाला लेक्चर जॉईन करता येत नाही म्हणजे किती मोठी कमाल आहे. घ्या क्वेश्चन. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द गिवन फंक्शन. Find the approximate value of the given function. Find the approximate value of the given function. Find the approximate value of the given function. Root of 8.95. Root of 8.95. Root of 8.95. Observe करा, याला तुम्हाला फंक्शन म्हणून कन्वर्ट करायचं असतं. Root of f of 8.95. So convert this as a f of x. F of x equal to root x. So x equal to 8.95 झालं. x equal to किती झाला? 8.95. So x equal to a plus h घ्या. x equal to a plus h. Approximation मध्ये टाकायचं आपल्याला. So x equal to a म्हणजे 8 घ्या आणि h म्हणजे 0.95. 8 ला वेगळं करा, 0.95 वेगळं करा. रूट ऑफ किती माहिती आपल्याला? रूट ऑफ किती माहिती आपल्याला? 9. रूट 9 ची व्हॅल्यू किती आहे? 3. सांग बरं अर्णव, रूट ऑफ 8.95 किती येईल? किती? येस, काय होईल? रूट 9 ची व्हॅल्यू 3 आहे. रूट 8.95 ची 4 डिजिट पर्यंत व्हॅल्यू तुम्हाला काढायची. येस, स्लाइटली लेस दॅन 3. करेक्ट. स्लाइटली लेस दॅन 3 येणार आहे. 4 डिजिट अॅक्युरसी तुम्हाला ठेवायचे, जसं फिजिक्स मध्ये तुम्ही ठेवता. 4 डिजिट पर्यंत अॅक्युरसी तुम्हाला ठेवायची बाय युजिंग अप्रॉक्सिमेशन कन्सेप्ट. लक्ष द्या. x equal to 8 plus 0.95. x equal to 8 plus 0.95, right? X equal to a plus h. What is the value of a? 8. What is the value of h? 0.95. a 8 आहे, h 0.95 आहे. a plus h हे फॉर्मेशन मध्ये नाही, आपल्याला रूट असलेली व्हॅल्यू घ्यावी लागेल. सॉरी, या ठिकाणी 9 करा, मायनस करा. सांगा बरं मायनस किती करावं लागेल? a 9 करा. सॉरी, का? कारण रूट ऑफ 9 ची व्हॅल्यू 3 माहिती आहे तुम्हाला. दॅट इज राऊंड फॉर्म तुम्हाला तसा करावा लागेल. वी डोंट नो द व्हॅल्यू ऑफ रूट 8 एक्झॅक्टली. रूट 8 अप्रॉक्सिमेटली म्हणजेच 4 डिजिट पर्यंत अॅक्युरसी ना व्हॅल्यू नाही माहिती आपल्याला. सो 9 घ्या. 9 चा रूट 3 होतं. सो a इज 9 घ्या. सांगा h किती? 9 मायनस व्हॉट? 95 पाहिजे. आय थिंक किती? 0.05 चा डिफरन्स घ्या. 10 मधून 5 गेला, 5. कॅरी 1 आला, किती झालं? 9. या ठिकाणी परत कॅरी 8. 8.95, राईट? सो वी नीड टू 0.05 चा डिफरन्स घ्यावा लागेल तुम्हाला. किती सोबत? 9 सोबत. करेक्ट? सो h शुड बी
0.05 बट निगेटिव्ह. एच काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. या दोघांची ऍडिशन घ्या, 8.95 मिळतो. सॉरी, 8 आणि 0.95 वेगळं नका करू. सॉरी, 8 चा रूट एक्झॅक्ट नाही माहिती आपल्याला. जसा 9 चा माहिती आहे तसा 8 चा नाही माहिती. जसा 9 चा माहिती आहे तसा 8 चा एक्झॅक्ट माहित नाही. तो डिफरन्स. ओके, नाव नेक्स्ट स्टेप. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, दॅट इज अप्रॉक्सिमेशन म्हणून कन्वर्ट केलंय आपण. सांगा काय फॉर्म्युला? एफ ऑफ एक्स प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ एक्स. जिथं एक्स आहे तिथं ए पुट करा, जिथं एक्स आहे तिथं ए पुट करा. ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली पर्टिक्युलर पॉइंट एच एफ डॅश ऑफ ए. राईट, जिथं एक्स आहे तिथं ए पुट करा, जिथं एक्स आहे त्या ठिकाणी ए सबस्टिट्यूट करा. So what we need now, as per the approximation formula, we need f of a, f dash of a. दोन थिंग्स आपल्याला लागतील. h आपण कॅल्क्युलेट केलाय, h ऑलरेडी काढूनच ठेवलेला आहे. f of a, f dash of a, दोन गोष्टी रिक्वायर्ड आहेत. So we know the form f of x equal to root x. f of a टाका म्हणजेच रूट a, म्हणजेच f of 9 रूट 9. आन्सर किती? 3. f of x रूट x आहे, f of a रूट a, x च्या ऐवजी a टाकलं, रूट 9 is the 3. रूट 9 is the 3. करेक्ट. नाव f dash of a रिक्वायर्ड आहे, f dash of x काढा. सांगा रूट x चा डेरिव्हेटिव्ह किती? रूट x चा डेरिव्हेटिव्ह किती? f dash of x now, f dash of x now, f dash of x now. सांगा डेरिव्हेटिव्ह. f dash of x now 1 by 2 root x. लिहून ठेवा, रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 by 2 रूट x. काय? रूट x म्हणजेच पॉवर 1/2 असतो, लक्षात ठेवा. रूट x म्हणजे पॉवर x/2. कशाशी कंपेअर करणार? x raised to n. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह x raised to n चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? x raised to n चा डेरिव्हेटिव्ह पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. लिहून ठेवा, d dx of x raised to n is power to the front side reduce the power by 1. कितीचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे? x टू द पॉवर रूटचा किंवा x टू द पॉवर 1/2 चा. हे दोन्ही सेम आहे. सो d dx of x टू द पॉवर 1/2, पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. सो 1/2 x टू द पॉवर हाफ मधून 1, राईट. सो 1 मधून हाफ गेला, दॅट इज निगेटिव्ह साइन, मायनस 1/2. सो 1/2 x टू द पॉवर डिनॉमिनेटर मध्ये पॉझिटिव्ह 1/2. So 1/2 root x म्हणतात त्याला. 1/2 root x. This is the derivative of 1 by root x साठी. 1 by root 2 root x. This is the derivative. 1 by 2 root x is the derivative. 1 by 2 root x is the derivative. ची पॉवर 1/2 आहे. पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. लक्ष द्या, ज्यांना बिलकुल डेरिव्हेटिव्ह येत नाही त्यांच्यासाठी आहे. हा 1/2 पुढे आला, x टू द पॉवर मायनस 1/2 झालं. 1/2 1 by x टू द पॉवर 1/2. x टू द पॉवर 1/2 म्हणजेच किती असतो? रूट x. अगदीच ज्यांना डेरिव्हेटिव्ह येत नाही त्यांच्यासाठी झालं क्लिअर. डेरिव्हेटिव्ह काय होता? x raised to n n x n minus 1. x ची कुठलीही पॉवर असू द्या, power to the front side reduce the power by 1. Okay, root of 9 is the 3, right? f dash of x किती आला? root x. 1/2 root x. f dash of a काढायचा आपल्याला. find out f dash of a. f dash of a म्हणजेच 1/2 root 9. so 1/2 into root 9 ची व्हॅल्यू 3, 1/6. लिहून ठेवा. f dash of a
1/6 आलं. आपल्याला रिक्वायर्ड या थिंग्स आहेत. आपल्याला रिक्वायर्ड या थिंग्स आहेत. एफ डॅश ऑफ ए ची गरज आहे आणि एफ ऑफ ए ची गरज आहे. एफ ऑफ ए ची गरज आहे, एफ डॅश ऑफ ए. ऑलवेज हाच फॉर्मॅट. आता क्वेश्चन कितीही डिफिकल्ट आला, हा फॉर्मॅट मात्र फिक्स. कन्फर्म. फिक्स म्हणजे फिक्स. याच फॉर्मॅटने जायचं तुम्हाला. फक्त काय होत जाणार, डेरिव्हेटिव्ह चेंज होत जाणार. हा जो पार्ट आहे तो कायम चेंज होत जाणार, कायम चेंज होत जाणार. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की हा काय. इथपर्यंतचा पार्ट सुद्धा ए काढता आला पाहिजे, एच काढता आला. ए म्हणजे काय, दिलेल्या फंक्शनला रिलेटेड व्हॅल्यू आपल्याला राऊंड अप करता आली पाहिजे. राऊंड अप ती कधी हायर साईडला होते, कधी लोअर साईडला होते. इट डिपेंड्स असतं. इट डिपेंड्स. जसं बाय मिस्टेकली काय लिहिलं होतं, 8 + 0.95 लिहिलं होतं. 8 + 0.95 चुकीचं आहे, कारण √8 क्लिअर नाही आपल्याला. √9 क्लिअर आहे. √9 ही व्हॅल्यू क्लिअर आहे. सो 9 घेतला पाहिजे आणि हा सबट्रॅक्ट केला पाहिजे, ना की 8 + 0.095 चुकीचं लिहिलं होतं. अर्थ लक्षात आला. काय करायचंय, ही डिसिजन इथं घेतली पाहिजे व्यवस्थित. ए एच कधी पॉझिटिव्ह असतो, कधी निगेटिव्ह असतो. सो माइंड इट. एच कॅन बी पॉझिटिव्ह और एच कॅन बी निगेटिव्ह. या क्वेश्चन मध्ये का निगेटिव्ह आलं, ए 9 हायर साईड घेतला आपण आणि एच सबट्रॅक्ट केला, तर तीच व्हॅल्यू मिळते 8.95. ज्याच्यासाठी आपल्याला ए प्लस एच हे फॉर्मेशन म्हणजे एफ ऑफ एक्स आहे शेवटी. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स. √8.95 आपण काढतोय शेवटी. सो स्टार्ट. काय पुढं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह प्रत्येक वेळेस सेपरेटली राईट अप करावा लागेल. नाव write down the formula. F of a plus h approximately f of a plus h f dash of a. Now substitute the value. a किती आहे, 9 आहे. h किती आहे, 0.05. approximately equal to f of a is the 3. f of a ची व्हॅल्यू किती आहे, 3. h किती आहे, -0.05 आहे आणि f dash of a किती आला, 1/6. सो लक्ष द्या, हा पार्ट किती झाला, f of 8.95 झाला. f of 8.95 ची व्हॅल्यू काढतोय आपण. 3 - 0.05 डिवायडेड बाय 6. 0.05 इथला डिवायडेड बाय 6. या 6 ने ह्याला डिवाइड करा. सो 3 - 0.0. 6 ने 5 ला डिवाइड होत नाही, 0 घेतला. आता हे डिव्हिजन चालू झालं, ऍक्च्युअल डिव्हिजन. कशाने कितीला डिवाइड, 5 ने 6 ला डिवाइड करतोय. हा 0 आला, डिव्हिजन होत नाही. 50 झालं. आता 50 झालं. इथं 0 पॉइंट असं नाही दाखवता येणार इथं आता, कारण हे फ्रॅक्शन मध्ये ऑलरेडी फ्रॅक्शन मध्ये आहे. एक 0, 50 झाला. 8 2 रिमाइंडर राहिला. 6 3 18, परत 2 18. या पद्धतीने चालू राहणार ते. आपल्याला 4 डिजिट पाहिजे. 1 2 3 4 इथपर्यंत आहे. त्याच्यानंतरचा डिजिट मात्र 3 आहे. तो ग्रेटर दॅन 5 असता तर 1 इकडे ऍड केला असता. आठवतं ना फिजिक्स मधला रूल, इफ दिस इज ग्रेटर दॅन 5 वी विल ऍड इन द प्रिव्हियस नंबर मध्ये आपण एक नंबर काय करतो, इन्क्रीज करतो. असं होणार आहे का इथं, नाही होणार, बिकॉज दिस इज लेस दॅन 5. किती आहे, लेस दॅन 5 आहे. लेस दॅन 5 आहे, इकडे टर्म इकडे घ्यायची गरज नाहीये. सो फायनल आन्सर 3 - 0.0083 करा डिफरन्स. 3 मधून 0.0083 सबट्रॅक्ट करा. 3.0000 4 डिजिट पर्यंत. त्यामधून 0.0083 सबट्रॅक्ट करा. सो इथं 7, इथं 1, इथं 9, या ठिकाणी 9, इथं 2. 2.9917 इज द आन्सर. 2.9917 approximation is the answer. For what? Root of 8.95. Root of 8.95. Root of 8.95. Clear? प्रत्येकाला क्लिअर आहे का?
लेट कमर सोडून. अर्णव गारटकर कुठून आन्सर टोपलं रे? मनाने काढायचं अर्णव गारटकर, टोपायचं नाही आन्सर. टोपलं ना चोरी केली की लगेच कळत होते. चोरी नाही करायची त्याच्यामुळे. अर्णव हे चुकीचं आहे का? चुकीचं आहे का अर्णव? हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे का? नाईनचा कशाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो? रूट एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह रूट एक्स. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्हचं काम संपलं. इथं एफ ऑफ एक्स ऐवजी एफ ऑफ ए पाहिजे आपल्याला, जो की इथं रिक्वायर्ड आहे. मग एफ ऑफ ए येतो. एफ ऑफ ए आहे राईट. एफ ऑफ ए म्हणजेच 9 म्हणजे 3. आता एफ डॅश ऑफ एक्स काढा. एफ ऑफ एक्स वरून एफ डॅश ऑफ एक्स काढा. रूट एक्स चा 1/2 रूट एक्स. एक्स ला ए न रिप्लेस करा. इथं डेरिव्हेटिव्ह मी घेतलाय ऑलरेडी, याचा घेऊनच ठेवला. इथं ए, इथं ए, इथं ए म्हणजे इथं ए म्हणजेच 9. ए ची व्हॅल्यू 9 आहे. ए ची व्हॅल्यू इथं एक्स म्हणजे 9, ए म्हणजे 9 सॉरी, इथं ए येतो आणि त्याची व्हॅल्यू 9 आहे. इथं काय पाहिजे? रूट ए 1/2 रूट 9 1/√3 सो 1/6. काय अडचण आहे तेच कळत नाहीये तुम्हाला. राजा एक्स आहे तो, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. अर्धवट नॉलेज घेतलं ना अर्णव, असं प्रकार घडतो. अर्धवट नॉलेज म्हणतात त्याला. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स संपला. याच्या पलीकडे काही नसतं. याच्या पलीकडे काही नसतं. रूट टॅन एक्स थोडीच आहे हा. टॅन एक्स सारखं फंक्शनच नाहीये याच्यामध्ये. हा क्लिअर आहे. एक्स आहे, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो एक्स्ट्रा. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. इथं तुला थोडीच सांगितलं याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला कोणी. इथं याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इथून इथं घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. आता सांग, याच्यावरून हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, विषय संपला. ओके, बाकीचं आहे क्लिअर आहे का सगळं? क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे क्लिअर आहे का प्रत्येकाला? आता परत सांगणार नाहीये. मेथड समजली नसेल तर आता विचारू शकता. मेथड समजली का? दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स घ्यायचंय. दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स घ्यायचंय. ही जी व्हॅल्यू असते ती एक्स म्हणून घ्यायची. ही व्हॅल्यू जी असते ती एक्स म्हणून घ्यायची, राईट. एक्स ला स्प्लिट करायचं ए प्लस एच मध्ये. एच कधी पॉझिटिव्ह असतो, एच कधी निगेटिव्ह असतो. यस समर्थ, गुड. एक्स कधी, एच कधी पॉझिटिव्ह असतो, कधी निगेटिव्ह. कशावर डिपेंडेंट आहे? राऊंड ऑफ व्हॅल्यू वरती डिपेंडेंट आहे. राऊंड ऑफ व्हॅल्यू कशावरून ठरवायची? या फंक्शन वरून ठरवायची. जसं रूटला 8 सुटेबल आहे का 9? रूटला 8 सुटेबल होता का 9 सुटेबल होता? सांगा पटकन. रूटला 8 सुटेबल होता का 9 सुटेबल होता? 9 सुटेबल होता, करेक्ट. म्हणून 9 मधून काय सबट्रॅक्ट केलं पाहिजे म्हणजे 8.95 मिळेल. म्हणून एच निगेटिव्ह आला. अर्थ समजला? निगेटिव्ह आला. सो ए एच एफ ऑफ एक्स प्लस एच अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला. एक्सच्या ऐवजी ए टाकायचं. एक्सच्या ऐवजी ए टाकला. एक्स जिथं आहे तिथं ए टाकला. हा या फॉर्म्युल्याऐवजी ऑलवेज हाच फॉर्म्युला लिहायचा. आता इथून पुढे ऍट पॉइंट ए साठी आपण काढतो. या फॉर्म्युल्याऐवजी खालचाच फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहायचा आहे तुम्हाला, लक्षात ठेवायचं. आता याच्यातलं काय काय माहिती आहे? याच्यातलं एच माहिती आहे फक्त आपल्याला, राईट. वी नीड टू कॅल्क्युलेट एफ ऑफ ए, वी नीड टू कॅल्क्युलेट एफ डॅश ऑफ ए. बस या दोन थिंग्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. कशावरून? एफ ऑफ एक्स, एक्स इज रिप्लेस बाय ए. एफ डॅश ऑफ एक्स इज रिप्लेस बाय ए. आता समजतंय? एफ ऑफ एक्स, एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ ए. ए 9 ने रिप्लेस, ए 9 ने रिप्लेस. बस तो फॉर्मॅट काढून ठेवायचा. या दोन व्हॅल्यूज उचलायच्या. एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए च्या फायनल आलेल्या व्हॅल्यूज उचलायच्या, फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. एच निगेटिव्ह असल्यामुळे या क्वेश्चन मध्ये काय झालं? रिड्यूस झालं. 3 पेक्षा लेस झालं.
आणि हे जजमेंट आहे आपली की 3 पेक्षा डेफिनेटली रूट कमी येणार. 3 पेक्षा या रूटची व्हॅल्यू कमी येणार आहे आणि ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन मध्ये तसं दिसतं. अदरवाईज समजून घ्यायचं काहीतरी चुकलंय आपलं. क्लिअर इथपर्यंत? नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्यूबिक रूट ऑफ 28. Cubic root of 28. Cubic root of 28. Cubic root of 28. करा पटकन, फास्ट, क्विकली. Cubic root of 28. क्यूब रूट आहे. क्यूब रूट आहे. Cubic root of 28. आता f of x क्यूबिक रूट आहे, राईट? सांगा क्यूब रूट ऑफ कितीचा क्लोज आहे आपल्याकडे? 27 चा आहे, राईट? 27 चा आहे. सो इथं इथली व्हॅल्यू 28 आहे सध्या. ही व्हॅल्यू 28 आहे. ए किती बनेल? 27. सांगा h काय येईल? h काय असेल? 27 प्लस 1. सो a प्लस h कर. x इक्वल टू a प्लस h. a किती? 27. h किती? 1. म्हणजेच 8 झालं. 28 पाहिजे आपल्याला. a किती? 27. h किती? 1. h किती? 1. करता येईल रिमेनिंग पार्ट? डू इट फटाफट. क्यूबिक रूटचा डेरिव्हेटिव्ह 28 आहे. क्यूबिक रूट ऑफ 27 माहिती आहे पण आपल्याला. क्यूबिक रूट ऑफ किती माहिती आहे? 27, which is 3. 27 can be written as 3 into 3 into 3. 3 times. आणि त्याची पॉवर 1/3 आहे. 1/3 आहे. आन्सर 3 येतं. क्यूबिक रूट ऑफ 27 is the 3. इथं माहित असलेला पार्ट म्हणजे क्यूबिक रूट ऑफ 27 आहे. आपल्याला किती विचारलाय? 28 साठी विचार. सो डेफिनेटली इट मस्ट बी ग्रेटर दॅन 3. 4 डिजिट अॅक्युरसी मेंटेन ठेवायची तुम्हाला. 4 डिजिट अॅक्युरसी मेंटेन ठेवायची आहे तुम्हाला. सो स्टार्ट. सेम प्रोसेस परत एकदा फॉलो करायची. क्यूबिक रूट ऑफ काय? x. क्यूबिक रूट ऑफ x त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. क्यूबिक रूट ऑफ a. a ची व्हॅल्यू 27 आहे. a ची व्हॅल्यू 27 आहे. क्यूबिक रूट ऑफ 27. क्यूबिक रूट ऑफ 27. 27 चा क्यूब रूट 3. डेरिव्हेटिव्ह चेंज होईल मात्र. डेरिव्हेटिव्ह मात्र चेंज होणार. सांगा डेरिव्हेटिव्ह काय येईल? डेरिव्हेटिव्ह मात्र चेंज होणार आहे. लक्ष द्या, ज्यांना डेरिव्हेटिव्ह येत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. क्यूबिक रूट ऑफ एक्स. क्यूबिक रूट ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसं काढतात? एक्स टू द पॉवर किती? 1/3. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. काय करणार? d dx of x टू द पॉवर 1/3 आहे. x रेस टू n सारखं जायचं. x रेस टू n चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पॉवर टू द फ्रंट साइड ही जी पॉवर असते पुढे आणायची आणि 1 न पॉवर कमी करायची. 1 न पॉवर कमी करायची. 1/3 x टू द पॉवर 1/3 मायनस 1. बरेच जणांना हे पण येत नाही अजून. 1/3 मायनस 1 कसा काढतात सर? हाल आहेत, खूप हाल आहेत. 1 इकडे गेला, 3 इकडे गेला. 1 मायनस 3/1. 3 सॉरी. म्हणजेच किती? -2/3 येतं. -2/3 येतं. तो जर तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट केला तर तो पॉझिटिव्ह होतो. तो जर तुम्ही डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह 2/3 येतं. हा निगेटिव्ह वरती खालती घेतलं की पॉझिटिव्ह बनतं. 1/3 मधून -1 होत नसतं. सो 1/3 -1 मधून 1/3 काढावं लागेल. -2/3. तो तुम्हाला f' ऑफ x म्हणून आला तो. हे साईडला कॅल्क्युलेशन करा.
आणि इथे लिहिताना f dash of x equal to f dash of x equal to किती आलेला 1/3 1 by x to the power किती लिहिणार 2/3 तोच काय असेल f dash of a असेल कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा 1/3 of 1 by a to the power 2/3 सांगा a ची व्हॅल्यू किती आहे 1/3 of a ची व्हॅल्यू 27 आहे चेक करा a is 27 raised to the power किती 2/3 आता इथे सुद्धा कॅल्क्युलेशन येत नाहीत बरेच जणांना येतच नाही हे कॅल्क्युलेशन कसे करायचे लक्ष द्या इकडे लक्ष द्यायचे कॅल्क्युलेशन कसे करतात ते त्याच्यानंतर f dash of e इथे ठेवायचं आणि f of a आणि परत कॅल्क्युलेशन करून फायनल आन्सर लिहायचं हे झालं का प्रत्येकाचं क्युबिक रूट ऑफ x म्हणजे x टू द पॉवर 1/3 असतं क्युबिक रूट ऑफ x म्हणजे x टू द पॉवर 1/3 असतं x टू द पॉवर 1/3 चा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1 हा फ्रंट साइडला आला एक ना पॉवर कमी करा 1/3 हा निगेटिव्ह आहे खाली आल्यास पॉझिटिव्ह x टू द पॉवर 2/3 मध्ये जात काढलं का आन्सर बाकीचे आन्सर काढलं का हे झालं का डेरिव्हेटिव्ह पार्ट कम्प्लीट प्रत्येकाचा आता लक्ष द्या इथले कॅल्क्युलेशन कसे करायचे यस पूर्ण एक्सरसाइज कम्प्लीट करायचे पूर्ण एक्सरसाइज 2.2 पूर्ण एक्सरसाइज कम्प्लीट करायचे सगळा फॉर्मॅट हाच आहे फक्त ज्याला डेरिव्हेटिव्ह येतो व्यवस्थित त्यांनी ते ए आणि एच काढता आला की विषय संपला ए आणि एच काढता आला की विषय संपला त्याचा तसा पार्ट आहे पूर्ण एक्सरसाइज मध्येच ए आणि एच व्यवस्थित काढता आला पाहिजे आणि डेरिव्हेटिव्ह या 2-3 गोष्टी आल्या की सगळं व्यवस्थित येतं ते ओके लक्ष द्या 27 रेस्ट टू द पॉवर 2/3 याला क्लिअर करा पहिल्यांदा 27 हा 3 चा क्यूब आहे 27 हा 3 चा क्यूब आहे रेस्ट टू द पॉवर 2/3 आहे हा 3 आणि हा 3 कॅन्सल होतो पॉवर मध्ये 27 हा 3 चा क्यूब आहे
आणि 2/3 हा 3 आणि हा 3 कॅन्सल, म्हणजे काय राहतो शिल्लक 3 चा स्क्वेअर किती आहे तो 9. या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला 1/3 जसं तसं, याचा आन्सर 1/9 आहे. सो 1/27 झालं, 1/27 झालं फायनली, 1/27 झालं फायनली, 1/27 झालं फायनल. हे कळालं का? ओके, आता व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला. एफ ऑफ ए मिळालं विच इज 3, एफ डॅश ऑफ ए मिळालं 1/27. त्या व्हॅल्यूज याच्यात ठेवा. 1/27 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती? 1/27 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती सांगा या ठिकाणी. इथं वर्कआउट करा. एफ ऑफ ए, ए म्हणजे किती 27, एच म्हणजे किती 1, एफ ऑफ ए किती 3 आहे डायरेक्ट लिहितो, प्लस एच किती आहे +1 आहे, एफ डॅश ऑफ ए किती आहे 1/27, राईट. सो अप्रॉक्सिमेटली 3 प्लस सांगा 1/27 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती, 1/27 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती, 1/27 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती 0.370 का 0.37 0.0 येईल, राईट. 0.037 एफ ऑफ ए म्हणतोय मी. एफ ऑफ ए चेक करा. एफ ऑफ ए इथं आहे, एफ ऑफ ए इथं आहे, व्यवस्थित चेक करा. ए ची व्हॅल्यू नाही लिहायची आपल्याला, एफ ऑफ ए लिहायचा. एफ ऑफ ए इथून कॅल्क्युलेट करतात विच इज 3, एच 1 आहे, एफ डॅश ऑफ ए म्हणतोय मी, डेरिव्हेटिव्ह कडून आलेला पार्ट, एफ डॅश ऑफ ए 1/27, ही व्हॅल्यू 0.03704 आहे. या दोघांचं ऍडिशन म्हणजे अप्रॉक्सिमेशन फॉर एफ ऑफ 28, एफ ऑफ क्युबिक रूट ऑफ 28. एफ म्हणजेच फंक्शन आणि फंक्शन म्हणजेच क्युबिक रूट ऑफ 28 ची व्हॅल्यू आहे. आणि हे अप्रॉक्सिमेटली का लिहितो आपण, नॉट लास्ट शेवटच्या व्हॅल्यूज पर्यंत नाही काढला आपण, 4 डिजिट पर्यंत अॅक्युरसी मेंटेन ठेवलेली असते. अर्णव गारटकर A27च आहे, डोंट वरी. तुला एफ ऑफ ए लिहायचं आहे, का नाही कळत आहे तेच कळत नाहीये. इथं ए नाही लिहायचं आहे राजा, ए नाही लिहायचं आहे, एफ ऑफ ए लिहायचं आहे. मान्य आहे A27च आहे, पण एफ ऑफ ए लिहायचं आहे, ए नाही लिहायचं आहे. इथं जिथं जिथं ए लिहायचा होता तिथं 27 लिहिलंच आहे, जिथं ए लिहायचा होता तिथं 27 लिहिलंच आहे. प्रत्यक्षाचं म्हणणं काय बघा रे, 3 + 1/27 इक्वल टू काय प्रतीक्षा 3/1/27, बरोबर आहे. काय कॅल्क्युलेशन केले तिने 81/27, 81/27, 81/27 कसं आलं ते 81/27 म्हणजे 9/3 तिचं म्हणणं. ओके, आणि त्याला डिवाइड केल्यास 3. असं जर 12वीच्या मुलांनी केलं ना, काय माहिती त्याचं काय व्हायचं. हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे का एवढं फक्त सांगायचं. $82 येईल ते, 82/27 पाहिजे, बरोबर आहे का 82/27 पाहिजे. काहीतरी करत बसता आणि विचारता प्रश्न, मग ते काय होतं इरिटेटिंग होतं आम्हाला पण. काहीतरी कॅल्क्युलेशन करायचे, काहीतरी काढायचं, काहीतरी विचारत बसायचं. ते नाही, तुम्ही फक्त कन्सेप्ट विचारा, कॅल्क्युलेशन विचारू नका. त्याच्यामुळे तुम्ही हे बिलकुल विचारायचं नाही का, तुम्ही 8वी 9वी 10वी पास आहेत का नाही हा प्रश्न आहे सगळ्यात मोठा पहिल्यांदा. हे जर रॉंग असेल
तर याचं कारणीभूत 8वी 9वी 10वी आहे, कन्सेप्ट नाहीये. तुम्ही कन्सेप्ट 100दा विचारा, 100दा आम्ही सांगू कन्सेप्ट तुम्हाला. कॅल्क्युलेशन नाही सांगणार. 10वी पास आहेत ना तुम्ही का नाही आहेत तेवढं फक्त सांगायचं. हा काय सांगायचं, 10वी फेल आहेत सर, आणि मग यायचं माझ्याकडे त्याच्यानंतर. सर 10वी फेल आहेत आता सांगा म्हणायचं, मग मी ऍग्री करतो. तुम्ही हे ऍक्सेप्टेड आहात की तुम्ही 10वी पास आहेत, बस. कॅल्क्युलेशन विचारायचे नाही आता. कन्सेप्ट तुम्ही 100दा विचारा. हा कन्सेप्ट तुम्ही 100दा विचारा, सर अप्रॉक्सिमेशन कसा फॉर्म्युला आहे, कुठून आला आणि तो कसा इम्प्लिमेंट करतात. कॅल्क्युलेशनला बिलकुल टच नाही करणार, कारण ही 12वीची वेळ नाहीये तुम्हाला कॅल्क्युलेशन शिकवणं. रॅशनल कॅल्क्युलेशन शिकवणं ही रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये आता, संपली ती रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही कन्सेप्ट 100दा विचारू शकता. तुम्ही जर 10th पास असाल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन येणं हे मस्ट आहे, मस्ट आहे. बसा रात्रंदिवस त्याच्यासाठी, आता रात्रंदिवस काढावं लागतं याच्यासाठी. तुम्ही नाईट ट्राय करत त्याला, तुम्ही वेळ वाया घालवताय सगळं पूर्ण त्याच्यामध्ये. त्या कॅल्क्युलेशन मध्ये वेळ चालला तुमचा, कन्सेप्ट राहतो बाजूला. ओके, घ्या नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेशन येत नाहीत, रात्रंदिवस बसावं लागतं त्याला. साइन ऑफ 29 डिग्री 30 मिनिट्स. साइन ऑफ एंगल 29 डिग्री 30 मिनिट्स. यस, साइनचा अँगल 30 डिग्री साठी माहिती आहे, 29 डिग्री 30 मिनिट्स. साइन ऑफ अँगल आहे 39 डिग्री 29 डिग्री 30 मिनिट्स. 29 डिग्री 30 मिनिट्स. हर्षवर्धन बरोबर आहे ते. 82/27 पाहिजे. तिथं 81/327 करून ठेवलं आणि आन्सर 3 येतो तिथं. कॅल्क्युलेशन शिका, रॅशनल कॅल्क्युलेशन शिका, त्याला घाबरू नका. तुम्ही घाबरता तुम्हाला आयुष्यात कधी येणार नाही. कशाला घाबरायला पाहिजे, चेक करायला पाहिजे ना चुकलंय कुठं आपलं ते. आणि ही वेळ नाहीये आता. तुम्ही जर म्हणाल तर ही राईट वेळ नाहीये. रॉंग ठिकाणी क्वेश्चन्स विचारतायत तुम्ही. ते क्वेश्चन या आधीच क्लिअर पाहिजेत तुमच्यात. त्यामुळे तुम्हाला अलाउड काय आहे तर कन्सेप्ट विचारा तुम्ही. सर हे कन्सेप्ट समजलेलं नाही, हे अलाउड आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशन अलाउड नाहीये. कॅल्क्युलेशन करणं ही रिस्पॉन्सिबिलिटी स्टुडंटची आहे पूर्णपणे. ओके, साइन ऑफ 29 डिग्री 30 मिनिट्स. साइन ऑफ कितीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला? साइन ऑफ 30 डिग्रीची व्हॅल्यू माहिती. साइन 30 ची व्हॅल्यू किती सांगा पटकन. साइन 30 ची व्हॅल्यू किती? साइन 30 इज काय सांगितलेलं? राईट अँगल ट्रायंगल लक्षात ठेवा. राईट अँगल ट्रायंगल प्रमाणे 30 60 90 डिग्री थेरम. 30 60 90 डिग्री थेरम. 30 अपोजिट साइड 1/2 असते. 60 अपोजिट साइड इज √3/2 टाइम्स असते ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस 1. याच्यासाठी पायथागोरस थेरम वापरा, आन्सर 1 येतं. सो कायम लक्षात ठेवायचं साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. सो वी आर नियरर टू दिस 0.5, राईट? So f of x is the sin x. f of x is the sin x. x म्हणजे ही व्हॅल्यू आहे 29 डिग्री 30 मिनिट्स. सांगा a किती, h किती? a किती, h किती? पटकन कळायला पाहिजे. a किती ठेवायचा, h किती ठेवायचा? कोण सांगतं? a किती, h किती? a किती, h किती? 29 डिग्री 30 मिनिट्स. 30 डिग्री 1/2 0.5, राईट? या ठिकाणी 30 डिग्री घेतलंय, इथे 30 मिनिट्स आहेत. 29 डिग्री आहे. 29 डिग्री 30 मिनिट्स, अजून 30 मिनिट ऍड केल्यास 30 डिग्री होतं. 30 मिनिट ऍड करावे लागतील, राईट? सो लक्ष द्या, या पॉइंट ऑफ एक व्हॅल्यू तुम्हाला गिव्हन असते. एक व्हॅल्यू या पार्ट ऑफ गिव्हन असते, विच इज नथिंग बट 1 डिग्री. 1 डिग्री ही व्हॅल्यू गिव्हन असते. राईट डाऊन 0.0 1 डिग्री 0.0175 रेडियन. हाफ डिग्री म्हणजे किती होईल? हाफ डिग्री म्हणजे 30 मिनिट. 2-3 गोष्टी आहेत, क्लिअर करून घ्या पहिल्यांदा. हा 1 डिग्रीची व्हॅल्यू आहे.
आपल्याला कदाचित कशाची व्हॅल्यू लागेल, ए किती घ्यायचा, राऊंड ऑफ व्हॅल्यू म्हणजे किती घ्यायचा, 30 डिग्री. सांगा एच पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. किती 1/2 डिग्री. हेच कॅल्क्युलेशन कसे लिहू शकता, 30 डिग्री मायनस 0 डिग्री 30 मिनिट्स असं लिहू शकता याला. आता लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, हे दोन्ही डिग्री मध्ये आहेत. हा डिग्री मध्ये, हा मिनिट मध्ये. याचा अर्थ तसा आहे. ओके, 1/2 डिग्री आहे. आपल्याला 1 डिग्रीची व्हॅल्यू रिअल नंबर मध्ये माहिती आहे. 1/2 डिग्रीची व्हॅल्यू काढावी लागेल. 1/2 डिग्री म्हणजे 0.0175 डिवायडेड बाय 2. राईट? अर्थ समजतोय? थिंग्स पहिले समजून घ्या. 29 डिग्री 30 मिनिट्स आहे. 29 डिग्री 30 मिनिट्स आहे. 30 मिनिट्स अजून कमी आहे हा अँगल. कितीसाठी? 30 डिग्रीसाठी. इथला जो 30 आहे तो मिनिट आहे, इथला जो 30 आहे तो डिग्री मध्ये आहे. सो 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 ही राऊंड अप व्हॅल्यू म्हणून या ठिकाणी ए म्हणून आलेला आहे. 30 डिग्री मधून हाफ डिग्री जर सबट्रॅक्ट केला तर 29-30 मिनिट्स राहतं. 29-30 मिनिट्स राहतं. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता पुढचा पार्ट सिंपल आहे, हे समजत नाही प्रत्येकाला. इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर आहे का? हे क्वेश्चन या शार्पनेसने जर केले तर ट्रबल खूप कमी राहील पुढं. इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर आहे का? हर्षवर्धन रॉंग. एच व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते? दॅट इज द कन्सेप्ट. बरेच जणांना हे समजतच नाही पटकन. इथं 29.5 आहे, लक्षात ठेवा. 29.5 आहे हर्षवर्धन. मग मला सांग, 30 मधून हाफ सबट्रॅक्ट केल्यास एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते? एच पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो? एच पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो? हे कळायला पाहिजे. एच पॉझिटिव्ह येतो तरी पण रॉंग. एच पॉझिटिव्ह येणार नाही, एच निगेटिव्ह येणार. 30 मधून हाफ सबट्रॅक्ट करतोय आपण, मग 29.5 होणार तो. हे भल्या भल्यांना समजत नाही. 30 मधून हाफ सबट्रॅक्ट करावं लागेल का 30 मध्ये हाफ ऍड करावं लागेल 29.5 मिळवण्यासाठी? तुम्हाला दिलेला क्वेश्चन 29.5 आहे. तुम्हाला दिलेला क्वेश्चन 29.5 आहे. 30 मधून हाफ सबट्रॅक्ट करा का ऍड करणार? दॅट इज द कन्सेप्ट. समजतच नाही, पटकन समजतच नाही. काय माहिती, साध्या गोष्टी आहेत. असं वाटतं ना कधी कधी, म्हणून म्हणतो ना मी प्रत्येक वेळेस, 10वी पास आहेत का तुम्ही? 10वी पास आहेत का? लगेच हो म्हणतात. आणि गोष्ट का नाही कळत की 30 मधून 1/2 सबट्रॅक्ट करावं लागेल, डिग्री येतो. हाफ ऑफ डिग्री सबट्रॅक्ट आहे. 30 मधून 1/2 डिग्री म्हणा किंवा 30 मिनिट, हे दोन पद्धतीनं असं लिहितात किंवा असं लिहू शकतात. क्लिअर का? आता सांगा, एच पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? एच पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? यस, सृष्टी जांभळे करेक्ट. करून टाक सृष्टी. पुढचा क्वेश्चन सगळा क्लिअर पाहिजे मला. फ्यू स्टुडंट आहेत, लक्ष देऊन असतात, बाकीचे सगळे नुसते टंगळमंगळ चालू असते तुमचं. किती कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तुमचं या छोट्या गोष्टींमध्ये? हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आन्सर येईल कसं काय त्याचं? सांगा इथं डिव्हिजन किती येतं? 1/2 डिग्री म्हणजे 30 मिनिट. लक्षात ठेवा. किती येईल हे? 0.01 ला डिव्हिजन जात नाही, परत एक 0, त्यानंतर 17 झाला 8, बरोबर आहे ना? इथं 0.0 पर्यंत 1 ला डिव्हिजन जाणार नाही, 0.008, 2 8 जा 16, 2 7 14 10 5, 0.00875. 0.00875 is the answer. Correct? आला इथपर्यंत? ओके, नेक्स्ट.
ही कशाची व्हॅल्यू आहे 30 मिनिट्सची व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. 30 मिनिट्सची व्हॅल्यू कशामध्ये आहे, ही रिअल नंबर मधली व्हॅल्यू आहे. हा डिग्री असतो, हा रिअल नंबर आहे. हा कसा आणतात, तर पाय डिवायडेड बाय 180 करून घ्या. पायची व्हॅल्यू 3.14 घ्या किंवा 22/7 22/7 घ्या इंटू 1/80 करा, तुम्हाला हे आन्सर मिळेल. किती 0.0175 मिळेल. हे याच्यावरून येतं पाय डिवायडेड बाय 180 कन्सेप्ट वर. आणि हा तुम्हाला कनेक्टेड आहे 11 चा फर्स्ट चॅप्टर अँगल अँड मेजरमेंट वरती. अँगल अँड मेजरमेंट मध्ये आहे तुम्हाला. ओके, लक्ष द्या. 30 डिग्री मधून अर्धा डिग्री वजा केलं, 30 डिग्री मधून हाफ डिग्री सबट्रॅक्ट केलं, 29 डिग्री 30 मिनिट्स मिळतं. पण ते असं नाही समजत, हा डिग्री हा पण डिग्रीच आहे, हा डिग्री आहे, हा डिग्री, हा मिनिट्स आहे. आता लक्ष द्या, 30 मधून डिग्री मधून 30 मिनिट काढल्यानंतर 29 डिग्री 30 मिनिट शिल्लक राहतात. सो एच ए किती, ए किती, ए हा 30 डिग्री, एच किती आहे, एच -1/2 डिग्री मध्ये लिहितो. तुम्ही याला -30 मिनिट पण लिहू शकता, हे पण लिहू शकता, हे पण लिहू शकता. काही काळजी नका करू, आयदर हा लिहा किंवा हा लिहा. हा लिहिणं म्हणजे इथे आहेत आपण, हा लिहिणं म्हणजे इथे आहेत आपण, पण याच्या अर्ध पाहिजे आपल्याला. अर्ध आपण इथं केलंय 0.00875. हा आन्सर -0.00875. समजलं असेल ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जा. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जायचं. आता नेक्स्ट काय काढायचं आपल्याला, a+h अप्रॉक्सिमेशन काढा. f of a f' of a पुढचं टार्गेट आहे f of a f' of a काढणं. पुढचं टार्गेट आहे f of a f' of a काढणं. ओके, काय लिहायचं, f of x. f of x इक्वल टू काय लिहिणार, sin x. f of a लिहा, sin a. a ची व्हॅल्यू किती आहे 30 डिग्री आहे. sin 30 ची व्हॅल्यू किती 1/2 0.5 दॅट इज f of a मिळाला आपल्याला. नाव f' of a काढायचा. f' of x काढा पहिल्यांदा. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. f' of a केला cos a, cos 30. cos 30 ची व्हॅल्यू √3/2 आणि cos 30 √3/2 हा सुद्धा तुम्हाला गिवन आहे. √3 ची व्हॅल्यू गिवन आहे 1.732. 1.732 ही व्हॅल्यू गिवन आहे. 1.732 √3 ची व्हॅल्यू गिवन आहे, सॉरी 1.732 लिहून ठेवा वाटतं. √3 ची व्हॅल्यू गिवन आहे. √3 as 1.732 गिवन आहे. म्हणजे रेडियन एक गिवन असतं तुम्हाला, डिग्री रेडियन कन्व्हर्जन गिवन असतं आणि √3 ची व्हॅल्यू गिवन आहे. करा डिवाइड 2 ने. काय येतं सांगा, f' of a किती बनते, f' of a 0.86 आणि 6 0.866 इज द आन्सर. हे झालं प्रत्येकाचं, हे झालं का कव्हर अप. या फॉर्म्युल्यामध्ये मला व्हॅल्यूज टाकायच्या, हे मी रफ करणार आहे. आता हा पार्ट मी रफ करणार. अर्थ समजला का अवनी, पूर्ण एक्सरसाइज क्लिअर करून पाहिजे, बस पूर्ण एक्सरसाइज क्लिअर पाहिजे, काय ठेवायचं नाही. एक्सरसाइज, सॉल्व एक्झाम्पल, एक्सरसाइज आणि मिससेलेनियस एक्सरसाइज कन्सेप्च्युअली क्लिअर राहण्यासाठी पूर्ण कम्प्लीट करायचं. काय सेमच गोष्टी रिपीट होतात. डेरिव्हेटिव्ह काढता आलं पाहिजे, ए आणि एच काढता आला पाहिजे. एक क्लिअर पाहिजे, एच क्लिअर पाहिजे, डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा हे क्लिअर पाहिजे. व्हॅल्यू ठेवतोय आता फक्त आणि फायनल आन्सर कडे जाऊ आपण. सो f of a plus h, f of a, a किती आहे, a आहे 30 डिग्री मायनस h किती आहे, h किती आहे 1/2 डिग्री आहे. 30 मधून हाफ डिग्री सबट्रॅक्ट म्हणजे 29 डिग्री 30 मिनिट्स मध्ये जातो क्वेश्चन. f of a, f of a ची व्हॅल्यू किती आहे, f of a is 0.5 प्लस h व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, that is 0.00
875 पण निगेटिव्ह आहे, राईट? पण निगेटिव्ह आहे. याचं मल्टिप्लिकेशन कशासोबत? एफ डॅश ऑफ ए सोबत 0.866. आता हा निगेटिव्ह इथे येतो 0.5 मायनस. आता सर हे काही जमत नाही सर, आता हा प्रॉब्लेम आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन सांगा किती येतं? नाही, अप्रॉक्सिमेशन IMP बोर्ड साठी आहे, सीईटीला पण विचारतात, JEE ला फार कमी आहे. कन्सेप्ट पुढे आहेत सगळे. आज किती आन्सर? 4 डिजिट अॅक्युरसी पाहिजे, 4 डिजिट अॅक्युरसी पाहिजे. 875 866 875 866 मल्टिप्लिकेशन. एट 75 866 आहे ना तो. किती डेसिमल पॉइंट शिफ्ट असेल? 1 2 3 4 5 6 7 8 8 ने डेसिमल पॉइंट शिफ्ट असेल. 1 2 3 4 5 6 7 8 ने डेसिमल पॉइंट शिफ्ट असेल. सो याचा आन्सर येतो 0.5 मायनस 0.00757775. 0.5 मधून हा काय करायचा? सबट्रॅक्ट. 0.5 मधून हा सबट्रॅक्ट केला जातो. नाही, अप्रॉक्सिमेशन म्हणजे शेवटी अप्रॉक्सिमेशन. ओके, त्याला काढण्याची पद्धत हीच आहे. नाही जमत हे आलं पाहिजे. परफेक्टनेस याला म्हणतात, परफेक्टनेस यालाच म्हणतात शेवटी. हे आलंच पाहिजे. ओके, आता डिफरन्स घ्यायचा. 0.5 मधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. 0.5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 त्याच्यामधून हा सबट्रॅक्ट 0.0 0 दोनदा, त्याच्यानंतर 75 7 7 5 बरोबर आहे का? 1 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 खरा डिफरन्स. 5 सगळ्या इथं 2 2 4 2 9 4 0.4924 4 डिजिट घ्यायचे असतील तर इथून एवढाच पार्ट ब्रेक करा. इथं 5 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू नसली पाहिजे, लक्षात ठेवा. असेल तर 1 ऍड करा. 0.4924 is the accurate answer. 0.4924 is the accurate answer.
This is the approximation. Correct value up to the 4 decimal places. Concept समजलं का? एवढं सांगायचं बघ. कन्सेप्ट समजलं का? कन्सेप्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिलेला पार्ट फंक्शन म्हणून घ्यायचा आहे. फर्स्ट थिंग, दिलेला पार्ट फंक्शन म्हणून घ्यायचा आहे. एक्स ला a प्लस एच मध्ये डिवाइड करायचं. ए व्हॅल्यू अशी पाहिजे की त्या फंक्शन मध्ये ती सुटेबल होऊन आपल्याला त्याचा आन्सर माहित पाहिजे. जसं इथं 29.5 दिलाय तर इथं 30 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5. एच म्हणजे कोण? कधी प्लस असतो कधी मायनस असतो, हे आपण माइंड करायचं. एच कोण असतो? कधी प्लस असतो कधी मायनस असतो. एच प्लस असू शकतो मायनस असू शकतो. ए ची व्हॅल्यू 30, एच मायनस 1/2. पण हा डिग्री आहे, हा मिनिट मध्ये कन्वर्ट करा. 30 मिनिट झाला, पण तुम्हाला 1 डिग्रीची व्हॅल्यू दिली आहे. 1 डिग्री म्हणजे हाफ डिग्री म्हणजे 30 मिनिट. लक्षात ठेवा कन्सेप्च्युअली. 30 मिनिटाचा 60 मिनिटाचा 1 डिग्री असतो. हा 60 मिनिटची व्हॅल्यू आहे, असं पण लक्षात ठेवा. कितीची व्हॅल्यू आहे? 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री. 60 मिनिट आपण कसं आवर्स मिनिट 60 मिनिट झाले की 1 आवर म्हणतो, तसं 60 मिनिट झाले की 1 डिग्री असतं. मग याच्यापेक्षा हाफ डिग्री, मग हे कन्सेप्ट तसे इन्क्रीज होतात. म्हणजे असा क्वेश्चन फॉर्मॅटिंग सेम आहे. M1 सारखा फॉर्मॅटिंग सेम आहे. फक्त इथं काय करणार, डाटा चेंज झाला की डेरिव्हेटिव्ह चेंज होणार. डेरिव्हेटिव्ह चेंज झाला की बऱ्याचशा गोष्टी इथल्या काय होतात, शफल होत जातात. प्रॅक्टिस करा प्रत्येक क्वेश्चनची. मेक द कमांड हेच सोल्युशन आहे याला, दुसरं कोणी नाहीये. मी जरी 100 क्वेश्चन दिले तरी 101 वा क्वेश्चन मी तुम्हाला असा देतो की तो अडणार म्हणजे अडणार. त्यामुळे स्वतः कमांडेबल राहता कॅल्क्युलेशन्स मध्ये. फ्यू क्वेश्चन्स आहेत, नेक्स्ट लेक्चर मध्ये ते कव्हर करेल वाटतं. तर घेऊ एखादा क्वेश्चन आज. या टॅन इनवर्स एक महत्वाचा क्वेश्चन आहे. फक्त टॅन इनवर्स ऑफ 1.001 या टॅन इनवर्स ऑफ एक क्वेश्चन होऊ शकतं. महत्वाचा क्वेश्चन आहे जो की एक्झामिनेशन मध्ये बऱ्याच वेळेस विचार. टॅन इनवर्स ऑफ 1.001. टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती? टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू किती? सो दिलेला पार्ट फंक्शन म्हणून कन्सिडर करायचा. f of x इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x म्हणा. टॅन इनवर्स ऑफ x किती रे? 1.001. a किती, h किती? a किती, h किती? a 1, h 0.001. a झाला 1, h झाला पॉझिटिव्ह किती? 0.001. करेक्ट झालं. f of a, f dash of a. प्रॉब्लेम कुठे आहे? डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. सांगा टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती? 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 काढता येईल का? महत्वाचा क्वेश्चन आहे टॅन इनवर्स रिलेटेड. a आणि h ची व्हॅल्यू डिफरन्शिएट करता आली पाहिजे. टॅन इनवर्स ऑफ 0.999 असा पण क्वेश्चन असतो. टॅन इनवर्स ऑफ 1.001 दोन्ही पैकी एक क्वेश्चन एक्झाम मध्ये येईल का? तर इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. दॅट इज द कंडिशन. f of x tan inverse of x याचा डेरिव्हेटिव्ह x ची a करा इथं. f of a tan inverse of 1 that is pi by tan inverse of 1. a ची व्हॅल्यू 1 आहे. इथं f dash of x करा. 1/1 plus f dash of a 1/1 plus a चा स्क्वेअर
1/1 प्लस x चा स्क्वेअर म्हणजेच a चा स्क्वेअर 1/1 प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजेच 1/2 0.5. त्याच्याऐवजी सेकंड क्वेश्चन tan इनव्हर्स ऑफ 0.999 असं जर असेल तर a किती आणि h किती. tan इनव्हर्स ऑफ 0.999 असा जर क्वेश्चन असेल तर a किती h किती. डेफिनेटली a परत 1च आणि h मात्र मायनस असेल सर. मायनस असेल 1 मधून 0.00 आणि 1 उलटा क्वेश्चन तयार होतो. माइंड इट माइंड इट. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. झालं पुढचं करता येईल. f ऑफ a माहिती आहे, f डॅश ऑफ a माहिती आहे. π/4 ला ऍज इट इज ठेवा. π/4 ला ऍज इट इज ठेवा, नाही तर गिवन व्हॅल्यू असेल तर ती फॉर्म करू शकता. 3.1416 डिवायडेड बाय 4 करा. 3.1416 3.1416 divided by 4 करा. 0.7854 0.7854 0.7854 0.7854 0.7854 ती व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला आणि इकडे 0.5 घ्यायचं. सांगा बरं आन्सर काय फायनली. 0.7854 मध्ये 0.5 काय होईल, h व्हॅल्यू आणि 0.5 मल्टिप्लाय असते. काय असेल f ऑफ a प्लस h. f ऑफ a h f डॅश ऑफ a. f ऑफ a किती 0.7854 h किती 0.001 into 0.5 0.7854 plus यांचं मल्टिप्लिकेशन 1 2 3 4 1 2 3 5 into 1 5 होईल. 1 2 3 1 2 3 4 नंतर 0.7854 1 2 3 1 2 3 म्हणजेच हा किती बनेल 9. 0.7859 0.7859 is the answer. इनव्हर्सचा क्वेश्चन लक्षात ठेवा. लॉग आणि एक्सपोनेन्शियल अजून दोन पार्ट्स आहेत. लॉग आणि एक्सपोनेन्शियल अजून पार्ट्स आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ह्याच्यात कव्हर होतात. सिंपल डेरिव्हेटिव्ह असतात. tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर हा लक्षात ठेवायचा. tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस यस ब्रांच बंद आहे. ब्रांच बंद आहे. तुम्ही न्यूज चेक करा. हायर साइडला आहे डेल्टा इफेक्ट. हायर साइडला आहे, खूप हायर साइडला आहे. काळजी घ्या. डेल्टा इफेक्ट खूप हायर साइडला आहे. आपल्याला त्याची फ्यू डेज मध्ये कळेल ते किती कंट्रोल आहे किती नाही आहे. रिस्क घेऊ नका. थोडक्यासाठी रिस्क घेऊ नका. तुमचं सिलेबस चालू आहे. डोंट वरी. चालू झाल्यानंतर आम्ही स्वतःच घरी बसणार नाहीये. काळजी घ्या. 7 days ऑब्झर्व करा, मग समजेल तुम्हाला सिव्हिरिटी किती येते. रशियाची न्यूज ऐका, कळेल तुम्हाला. 1,50,000 बेड्स ऑक्युपाइड आहे रशिया सध्या. इंग्लंडची न्यूज ऐका, UK मध्ये काय सिच्युएशन आहे पहा. UK ची सिच्युएशन पहा. इंग्लंड. तुमचं सिलेबस ऑनलाईन चालू आहे. डोंट वरी. काळजीपूर्वक राहा. फक्त हे 15 दिवस थोडेसे क्रिटिकल आहेत आपल्यासाठी. लॅम्बडा व्हेरियंट का डेल्टा व्हेरियंट काय माहिती, नवीन प्रकारचा स्ट्रेन आलाय काय काय, डेंजरस आहे. काळजी घ्या एवढंच सांगेल. घराच्या बाहेर पडू नका. आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नका. गरज नाहीये सध्या तेवढी. डेल्टा प्लस आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आता ते रिप्लायस आहेत. सो बी केअरफुल. ऑब्झर्व द न्यूज. स्ट्रेस नका घेऊ. फक्त गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. रिस्क घेऊ नका. धनकवडी हायएस्ट पुणे, ऑल ओव्हर पुणे. येस टेक केअर एवढंच सांगेल सध्या तरी. मी त्या सिच्युएशन मधून गेलेलो आहे. सफर भरपूर झालेलो आहे. परत सांगतोय, रिस्क घेणं परवडत नाही.
काय सिव्हिरिटी होईल दॅट इज डिपेंडिंग अपॉन द कंट्रोल्स. तसं असतं, माहित नाही आता बाहेरून किती कंट्रोल आहेत काय आहेत त्याच्यावरती असतं. मला वाटतं रिस्क घेणं नाही परवडणार. सो एक वन वीक थोडंसं ऑब्झर्व ठेवा. 15 जुलै पर्यंत त्यांनी सांगितलं आपल्याला रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. मला वाटतं कंट्रोल राहिलं, लोकांनी कंट्रोल ठेवलं तर नक्कीच कंट्रोल येईल त्याच्यावर. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.